पूर्वीचे एल्फिस्टन जे आता प्रभादेवी म्हणून ओळखले जाते आणि त्या प्रभादेवीची ओळख एल्फिस्टन ब्रिज म्हणूनही खूप महत्त्वपूर्ण आहे। आता त्या ब्रिजला, त्या पुलाला 100 वर्षापेक्षा जास्त झाले, 125 वर्ष जवळपास त्या ब्रिजला झालेले आहेत। म्हणून त्या ब्रिजला पाडण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे। आता येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत 10 सप्टेंबर 2025 पर्यंत त्या पुलावर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि त्याच जागेवरती एक नवीन डबल डेकर ब्रिज तयार होणार आहे। नमस्कार, माझं नाव निलेश, आपण पाहता प्रतिप्रश्न। आज आपण एक छानसा विषय घेऊन आलेलो आहोत, एल्फिस्टन ब्रिजची माहिती, एल्फिस्टन पुलाची माहिती, जो परळ आणि एल्फिस्टनला जोडला गेलेला आहे। पूर्व पश्चिम मार्गामध्ये येण्या जाण्यासाठी जो काही एक ब्रिजची आवश्यकता होती, तो ब्रिज म्हणजे एल्फिस्टन ब्रिज, परळ एल्फिस्टन ब्रिज, जो आता प्रभादेवी नावाने तो एरिया ओळखला जातो। पूर्वी त्या एरियाला एल्फिस्टन म्हणून ओळख होती। एल्फिस्टन हे ठिकाण ब्रिटिश काळात महत्त्वाचे केंद्रबिंदू होते। या भागाला मिळालेले ते लॉर्ड जॉन एल्फिस्टन यांच्या नावावरून जे 1853 मध्ये ते 1960 दरम्यान मुंबईचे गव्हर्नर होते। परळ गिरणी कामगारांना पश्चिमेकडील भागाला जोडण्यासाठी रेल्वे रोडवरून जाणारा रोड ओव्हर ब्रिज ROB, जो हा एल्फिस्टन ब्रिज बांधण्यात आला होता। पश्चिम ते पूर्वेकडे येण्या जाण्यासाठी हा खूप सोयीस्कर ब्रिज होता। या रेल्वे फाटकावरून पादचाऱ्यांना येणाऱ्या जाण्यासाठी लोकांसाठी हा एक खूप आवश्यक ब्रिज होता आणि या ब्रिजवरून वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत राहते। परळ भागाकडून एल्फिस्टन वर्लीला जाण्यासाठी आणि एल्फिस्टनकडून परळ ते शिवडीपर्यंत जाण्यासाठी हा एक उत्तम ब्रिज होता। जुना पूल होता, त्याच्यावरती अपुरा पडू लागला, अरुंद व्हायला लागला। प्रवासांची संख्या, वाहतुकीची संख्या एवढे प्रचंड प्रमाणामध्ये वाढली की हा ब्रिज एक अरुंद म्हणून वाटायला लागलं आणि 100 वर्षापेक्षा जास्त जुन्या काळातला पूल असल्यामुळे त्याला साहजिकच आहे जीर्ण झालेलं होतं। तर त्यासाठी त्याला आता पाडून नवीन डबल डेकर ब्रिज बनवण्याचं काम सुरू आहे, जो शिवडीपासून ते वर्लीपर्यंत तो ब्रिज जाणार आहे आणि आता त्याचा काही प्रमाणात काम जवळपास पूर्णही झालेलं आहे। पण जोपर्यंत हा जुना ब्रिज आपण पाडून त्या जागेवरती नवीन, आता या पुलाच्या पाडण्याच्या कामाला सुरुवात 10 सप्टेंबर पासून होणार आहे आणि त्याच्या जागेवरती एल्फिस्टन ब्रिज आता आधुनिक दुहेरी डेक पूल म्हणून उभा राहणार आहे। म्हणजे त्या पुलावरून डायरेक्टली एक जी वरची लाईन आहे ती सरळ शिवडी ते वर्ली अशी जाणार आहे आणि त्याच्या खालची जी लाईन आहे ती लोकलसाठी, म्हणजे जवळपास येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकासाठी असणार आहे ती। तर हा असा आधुनिक ब्रिज बनणार आहे आणि हा काम होईपर्यंत जवळपास 2030 पर्यंत पूर्ण होऊ शकतो अशी शक्यता सरकारकडून व्यक्त केलेली। पूर्व पश्चिम असा स्थानिक रस्ता प्लस पादचाऱ्यांसाठी, लोकांसाठी यायचा एक त्याच्यासाठी होणार आहे आणि जो वरचा मजला बनणार आहे अप्पर डेक्सचा तो शिवडी वर्ली कनेक्टर
जो बांद्रा वर्ली सिलिंकला अटल सेतू MTHLशी जोडेल. कॅमेरे, लाइटिंग्स, सुरक्षा उपाय म्हणून अजून त्याच्यावरती मजबूत अधिक पकड होईल, मजबूत होतील. भविष्यामध्ये हा पूल मुंबईचं महत्त्वाचं परळ एल्फिस्टनला जो जोडणारा हा ब्रिज आहे, जो आता वर्ली ते शिवडीपर्यंत जोडला जाणार आहे आणि हा ट्रान्सपोर्ट हब ठरणार आहे. वारसा जतनामध्ये जे ह्या पुलाचा वारसा जतन केला जाणार आहे, त्या या वारसा जतनामध्ये जुन्या पुलावरील 1913चा जो दगडी फलक आहे अजूनही, आणि 1911चे लोखंडी शिक्के यांना वारसा जतन म्हणून वाचवले जाणार आहे. हे वस्तू पुढे मुंबईतील वारसा दालनात जतन केले जाऊ शकतात. आणि होणाऱ्या नवीन ब्रिजसाठी जवळपास या कामासाठी 800 टन क्षमतेचे क्रेन वापरून पुलाचे भाग सुरक्षितरित्या उतरवले जातील. कामाच्या दरम्यान रेल्वे वाहतुकीत कमीत कमी अडथळा यावा याची काळजी पण घेतली जाईल. आणि जो लोअर डेक्स आहे, हे डबल डेक्सचा जो ब्रिज बनतोय त्याचा जो लोअर डेक्स आहे, तर सरकारचं उद्दिष्ट आहे की 2026 एप्रिलच्या 2026 पर्यंत एक मजला एक डेक्स तरी सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. पूल एल्फिस्टन ब्रिज या नावाने आपण ओळखतो. हा पूल 1913 साली ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे GIPR यांनी बांधला. त्यावर कोरलेली दगडी फलक परेल ब्रिज 1913 आणि लोखंडी गर्डर्स जे होते, जे शिक्के P&W मेकॅनिकल लिमिटेड ग्लासगो 1911 हे त्याच्या ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहे. 29 सप्टेंबर 2017 रोजी एल्फिस्टन रोड आताचे प्रभादेवी जवळील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 23 लोकांचा मृत्यू झाला होता. हे आपल्या प्रत्येक मुंबईकराला ठाऊकच असेल, माहिती असेल, जी 2017 साली अचानक झालेल्या त्या पुलावरती चेंगराचेंगरी झालेली, ज्याच्यामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला. फेब्रुवारी ते एप्रिल 2025 मध्ये सरकारने या पुलाचे बांधकाम सुरू करणार होते, परंतु इथे काही तांत्रिक अडचणीमुळे हा जो पूल पाडण्याचा काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. पुढे भविष्यामध्ये हा दुहेरी डेकचा ब्रिज, डबल डेकर ब्रिज कसा असेल, किती आधुनिक असेल, काय सुविधा असतील त्या पुलावरती, हा येणाऱ्या काळामध्येच माहिती पडेल. जोपर्यंत हा ब्रिज तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला जी आम्ही एल्फिस्टन पुलाबद्दल जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला कशी वाटली, आपण नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवावे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करा. नमस्कार.